हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या चॅनलवरती. आणि आपण आज झालो आहे ठाणाळे लेणी पाहायला. बौद्ध लेणी पण बोलतात त्याला. तर हे आहे पाली साईडला. समोर जे डोंगर दिसत आहेत ते लोणावळा साईडचे आहेत. पलीकडे लोणावळा आहे, मावळ बोलतात त्याला. तिकडचे डोंगर आहेत. इथून पुढे आहे ठाणाळे गाव. ठाणाळे गावाचे इथून चालत जायचे. चला तर हे आहे गाव नाडपूर. आपल्याला इथूनही पुढे जायचं आहे. हॅलो मित्रांनो, तर आलो आहे आपण ठाणाळे गावात. आणि इथून आता जायचे चालत, कारण रस्ता इथपर्यंतच होता. इथून आहे पायवाट. जसं आपण गेलेलो सुधागड किल्ल्यावरती पण तिथून एक गाव आहे, तिथपर्यंतच गाडी, त्याच्यानंतर पायवाट आहे. तर हे गावाचं स्टार्टिंग आहे. गावाच्या मधून चालले आहोत. पुढे बघूया, पुढे दाखवतो गेल्यानंतर. तर मित्रांनो, गावातून आलो आहे बाहेर. वाट आहे चालायला, सेम सुधागड किल्ल्यासारखं. सुधागड गडावरती गेलो तसं. गावातून बाहेर पडल्यानंतर 2 वाटा लागल्यात. माहीत नाही नक्की कोणती जाते, पण चला बघू, सरळ जाऊ. तसं वाटांना बघून वाटत नाही की इकडं कोण जास्त जात असेल. एक मी दापोलीकडे गेलेलो, पन्हाळे काजी लेणी म्हणून. तिकडं पण जास्त कोणी जात नाही, पण तिकडं एकदम म्हणजे स्वच्छता एकदम मस्त होती. आणि दुसरं म्हणजे ते रस्त्याच्या साईडलाच होतं, त्याच्यामुळं साफसफाईचं एवढं काय हे नाही. पण लेणी त्यांनी मस्त साफ केलेली. त्यांच्या वाटा वगैरे मस्त स्वच्छ ठेवलेलं होतं गावातल्यांनी. आणि ते म्हणजे मी पावसाळ्यामध्ये गेलो, जस्ट म्हणजे पावसाळा संपलेला तेव्हा. मस्त सगळं हिरवंगार होतं. तेवढ्या पावसात पण त्यांनी गवताच्या वाटा वगैरे मस्त करून ठेवलेल्या, जेणेकरून कोण येत असेल त्यांना त्रास नको. तर चला आपण जाऊ पुढे, आणखी दाखवतो पुढे. तर मित्रांनो, आलो आहे आपण अजून पुढे. ही वाट आहे आणि अजून माहीत नाही अजून किती चालायचं आहे. मला तर हे पण नव्हतं माहिती की ज्या वाटेने चाललो ती बरोबर आहे की नाही. पण पुढे लावलेलं आहे त्यांनी, ठाणाळे बुद्ध लेणी म्हणून. आता बरं वाटतं, म्हणजे आपण बरोबर रस्त्याने चालतो आहे. नाही तर मला वाटलेलं बघूया चालत जाऊ किती जातं आहे तेवढं. काहीच नाही सापडलं की रिटर्न पाठीमागं. कारण पाठीमागं मला 2 वाटा भेटलेल्या, त्याच्यातनं मी ही चॉईस केली. तर फायनली बरोबर निघाली. चांगली गोष्ट आहे. आता हळूहळू आपण जाऊया. बाजूला असं गाव वगैरे काय नाही आहे, पूर्ण जंगल. ह्या साईडला ते डोंगर आहेत, मी बोललेलो ते लोणावळा साईडचे, टायगर पॉईंट वगैरे. ते इकडनं लोक चालत पण जातात, मावळ बोलतात तिकडं. कारण इकडनं हे इथं डोंगर आहेत, ते चढलं की डायरेक्टच टायगर पॉईंट मावळ तिकडं चढतं. खूप दम लागलाय, बघू शकता पूर्ण जंगलच आहे. हेच फिरायला मजा येते. आणि दुसरी गोष्ट अशी की फिरायला मजा येते, चांगलं पण वाटतं. कारण मला असं आता लेण्या वगैरे असं
प्राचीनकालीन वस्तू म्हणजे लेण्या मंदिरं वगैरे आवडायला लागले म्हणून येत असतो. आणि दुसरी गोष्ट, मी आता जसा एकटा आलो आहे तसं एकटा बडबडत जावं लागेल. मित्र असते तर आणखी मजा आली असती. आणि आज संडे पण आहे, सगळ्यांना एक सुट्टी भेटते, एन्जॉय करतायत. मी इकडे एन्जॉय करतोय. तर चला अजून जाऊ पुढे. माहीत नाही अजून किती आहे. तर गावाच्या इथून स्टार्टिंग झाली, तिथून वाट थोडी म्हणजे खराब होती. असं वाटत नव्हतं की पुढे वाट आहे की नाही आहे, पण पुढे आलो. इकडे जंगल आहे पूर्ण. जंगलामधूनही वाट मस्त मोकळी ठेवलेली आहे. गाववाल्यांनी केले की ते गाववाल्यांनीच केलं असेल, कारण लेण्यांकडे माणसं खूप जातात. आणि ह्या लेण्याचं वैशिष्ट्य म्हणजे असं मानतात की भारतातील सर्वात पहिली जुनी लेणी म्हणून आहे ठाणाळे लेणी. तर चला इथून पटापट निघूया. पुढे थांबतो, तिथं दाखवतो पुढे जाऊन थोडं. आणि आपण जवळ आलो आहे. त्यामध्ये इथं ह्या लेण्या दिसत आहेत. आपल्याला इथं जायचं आहे. अजून खूप चढ आला आहे बहुतेक. वाट आहे इथं, लोक आहेत फक्त. मला वाटलं तिकडं कोण नसतील, पण इथूनही माणसं दिसत आहेत. पूर्ण ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत लेण्या आहेत, दिसत आहेत. आपण पुढे जाऊन पाहू. तर मित्रांनो, आपण आलो इथे पुढे, खूप पुढे लेणी जवळच आहे इथं. आणि जो मला दुसरा रस्ता दाखवत होते तो ह्या डोंगराच्या पलीकडनं आहे. तिकडनं वरनं यायचं आहे, तो लोणावळा साईडनं. आणि मी हे आलं इकडनं, हे पाली साईडनं. मला वाटलं हे लेण्या खाली आहेत म्हणजे रस्ता वगैरे जवळच तिथं असेल, म्हणून मी हा रस्ता चॉईस केला. आणि लोणावळ्याकडनं पूर्ण हा डोंगर उतरायचा होता खाली, म्हणून म्हटलं एवढं कोण उतरतं आहे, डायरेक्ट इकडनं आलो. तर मला असं वाटतंय तो डोंगर उतरणं सोपं पडलं असतं मला, कारण डोंगराच्या वरती रस्ता जवळ आहे आणि हा इकडं रस्ता पण लांब आहे आणि चढायला पण चालायला पण थोडा जास्तच आहे. त्याच्यामुळं नेक्स्ट कधी आलो तर तिकडनंच आहे. शक्यतो एकच राऊंड होत आहे. आता नेक्स्ट बघू कुठे जाणार ते. पण समजा कोणाला यायचंच असलं तर इकडनंच या, कारण इकडनं गाव पण आहे. गावाच्या जवळून वाट गेले, माणसं चांगली आहेत, माणसं दाखवत आहेत आणि जास्त माणसं इकडनंच येतात असं वाटतं. लोणावळ्याच्या तिकडनं आलो असतो, माहीत नाही रस्ता वाट वगैरे कशी आहे काय आहे. तसं इकडनं माणसं येत राहतात, म्हणजे पाय वाट आहे ती मळलेली आहे, त्याच्यामुळे समजतं. तर चला अजून पुढे जाऊ. तर मित्रांनो, मला वाट तेवढीच माहिती होती. त्याच्या पुढे गेलं तर वाट खूपच पुढे चालले आणि इथं वरतीच लेणी आहे या साईडला. आणि तिथं बहुतेक माणसं पण आलेत, टुरिस्ट गाईड करतायत, त्यांना आवाज येतोय. तर मी ठरवलं की मी या नदीतनंच जाईन सरळ वरती. वाट तर भेटत नाही, 2 राऊंड मारले, एक वाट लगेच पुढे चाललेली. तर मला नाही वाटलं किती जाईल म्हणून, तर मी इथूनच चाललं आहे. बघूया.
तर नदीतून वरती येण्याचा एक फायदा, पूर्ण जंगल आहे, काहीच नाही खाली, धबधबा, वॉटरफॉल. आता असं आहे, पावसाळी याल तेव्हा याचा नजारा काहीतरी वेगळाच असेल. आणि दुसरी गोष्ट, पावसाळी जसं मी आलो इकडनं तसं कोणी येऊ शकणार नाही, कारण पाणी खूप असेल. तर हा आहे सुकलेला वॉटरफॉल. आणि आपल्याला जायचं आहे त्या साईडला, वाटच विसरलो कुठून जायची ते, म्हणून हा शॉर्टकट. गाईडवाले अजून आहेत, थोडा आधी लवकर गेलो असतो तुम्हालाही त्याच्यातली माहिती भेटली असती थोडीफार. तर बघूया, असतील की जातील माहीत नाही, आपल्याला खूप कशातून तरी जायचं आहे. वाट कुठे राहिली काय माहिती. जाता वेळेस मात्र वाटेने जाईन, तुम्हाला रस्ता दाखवेन तो. येता वेळेस थोडी गडबड झाली. तर चला भेटूया लेण्यांकडे. तर हॅलो मित्रांनो, फायनली पोचलो आहे मी लेण्यांकडे. आणि लेण्या स्टार्टिंग होतात त्या कोपऱ्यापासून मी डायरेक्ट लास्टला आलो इकडं. आणि इथं एक मुंबईची टीम आलेली, टुरिस्ट वगैरे, त्यांच्याशी बोलत होतो. थोडं मला काय माहीत नव्हतं याच्याबद्दल, थोडंफार माहीत झालं. छान होती माणसं. आणि तुम्हाला दाखवतो, एंडिंगला आलो मी इकडं लास्टला. आणि लास्ट साईडनं फर्स्टवाली रूम आहे. तर ते बोलत होते की म्हणजे त्यांच्या गाईडनं सांगितलं आहे, आणखी म्हणजे बरोबर पण असेल चुकीचं असेल माहीत नाही, पण ते बोलत होते गाईडनं त्यांचं सांगितलं आहे की जे गौतम बुद्ध म्हणजे त्यांची लेणी जिथं असते तिथं एक म्हणजे कुंड असतं. आणि इथंही आहे. मी मागं पण गेलेलो, हे कुंड पाणी नाही त्याच्यात, सुकलेलं आहे आता. मी मागं पण गेलतो तिथं, पन्हाळे काजी म्हणून, तिथं पण सेमच असं होतं. ते बोलले की जिथं बुद्धांचं अस्तित्व असतं म्हणजे काय, तर तिथं कुंड असतं. आणि हे जे सारवलेलं आहे म्हणजे प्लास्टर आहे, हे पूर्वीच्या काळातलं आहे. हे सगळीकडे गेलं आहे, वर खाली सगळीकडं. हे पूर्वीचं प्लास्टर आहे. आणि तर मागे एक रूम होती, तिथं मी बोललो की हे दवाखाना आहे. ॲक्च्युली मेन म्हणजे मला पण माहीत नाही की ही लेणी एक दवाखाना आहे की काय बोलू त्याला, कारण इथे एक टीम आलेली होती. ते बोलत होते की हा एक पूर्वी दवाखाना म्हणून असं ही लेणी ओळखायची. पण मेन म्हणजे तर मला पण माहीत नाही त्याबद्दल. गुगलवरती वाचलं, त्याच्यात मला काहीच असं भेटलं नाही की हे म्हणजे ही लेणी असं दवाखाना म्हणून ओळखायची की काय असं. तर आपण सध्या दवाखाना न म्हणता हे मी रूमच बोलतो यांना, हे रूम पाडलेले आहेत. कारण मी आधी गेलोय पन्हाळे काजी लेणीला, तिकडे सेमच असं रूम वगैरे आतमध्ये जे बनवलंय तसं होतं. तर मी रूमच बोलतो यांना. तर मी शेवटून दाखवत आलो इकडे हे रूम. आणि हा इथं एक सर्वात मोठा रूम आहे, तोही दाखवतो तुम्हाला. चला तर पाहू. यांचं पण नाव काहीतरी त्यांनी सांगितलेलं, मला लक्षात नाही राहिलं. आणि हे जे आहे ना पानासारखं, हे पिंपळाचं पान असं बोलतात. पिंपळाचं पान म्हणजे बुद्धांचं प्रतीक असं काहीतरी मानत होते. त्याच्यामुळं तुम्ही पाहाल तर सगळीकडं पिंपळाच्या पानांसारखं केलेलं आहे सगळीकडं. हे आपण बसण्यासाठी. आणि जे हे मध्ये आहे ना,
हे त्यांनी म्हणजे बोललेत की हे स्तूप वगैरे असं आहे. आणि स्तूप म्हणजे जसं आपल्या मंदिरात देवाची मूर्ती असते तसं बौद्ध हे त्या स्तूपांना देव मानायचे. आणि त्याच्या साईडला दुसरी दोन सेमच आहेत बसण्याचा, आराम करण्यासाठी बसण्यासाठी. आणि याच्या बाहेर दोन्ही साईडला खूप वर्ष झाली म्हणून इथंही काहीतरी होतं जे तुटलेलं आहे, स्तंभ वगैरे काहीतरी असतील. इथं आधी पायऱ्या वगैरे पण असतील, सगळं खचलेलं आहे. हा असं हे इथलं हे सगळं तुटलेलं आहे. आराम करायला, बसायला वगैरे. टाकेन, तुम्ही पहा. आणि कोणाला यायचं जर असेल तर नक्की या. हे ठाणाळे लेणी म्हणून पण ओळखतात, याला बुद्ध लेणी पण बोलतात. तर हा शेवटून तिसरा रूम आहे, सर्वात मोठा आहे, शेवटून 3 नंबरचा. आणि पूर्वी असं बोलायची की हे म्हणजे लेणी दवाखाना म्हणून असं ओळखायची, पण मी गुगलवरती वाचलं थोडं, असं काय मला सापडलंच नाही की पूर्वी असं दवाखाना याला बोलायची की का असं काय बोलायची ते. तर हा सर्वात मोठा रूम आहे. हे बाहेरचं मगाशी दाखवलं तुम्हाला, हे बहुतेक तुटलेलंच आहे का पूर्वी खूप छान असेल बहुतेक. हा दाखवला तो सर्वात मोठा रूम होता. आणि याच्या पुढे अजून एक रूम आहे, एकात 2 आहेत, आतमध्ये 2 रूम केलेले आहेत. आणि रूमच्या बाहेर सर्व रूमच्या बाहेर असं बसण्यासाठी आहे. हे आतमध्ये पण आहे, तर साईडला हे सगळं तुटलंय आता. आतमध्ये हे असं आहे, हे समोर बसण्यासाठी किंवा आराम करण्यासाठी पूर्वी हा एक रूम आहे. साईडला एक रूम आहे बाजूला बसायला. इथून बाहेर पूर्वी खूप छान असेल बहुतेक, आता तुटलेलं आहे. आणि एक गोष्ट म्हणजे हे काय आहे ते मला अजूनही समजलं नाही. खूप ठिकाणी हे असं आहे. तर एक टीम आलेली, ते मला बोलले की म्हणजे हे पूर्वी लेणीला दवाखाना औषध वगैरे बनवायचे लोक जे इथं राहत असेल. बाकी काही माहीत नाही मला विशेष एवढं काय त्याबद्दल. बघायला मात्र छान आहे सगळीकडे. अजूनही पुढे आहे, ते दाखवतो. इथे पुढे पण आहे. तर हे इथं पण आहे असं. हे आधी खूप छान असेल, आता पूर्ण तुटलेलं आहे. डोंगर वगैरे हे आत्तामध्ये म्हणजे पडलेलं असते, आधी असं नव्हतं. पूर्ण खचलेलं पूर्ण.
हा डोंगरच खाली आला इथे. कारण हे आधी इथं पाहताय तुम्ही, इथं हे रूम सारखंच बनवलेलं होतं बहुतेक, कारण हे तुटून खाली पडले. हे काही काळाने हे पण असं खाली गेलं. म्हणून मित्रांनो, शक्यतो तुम्हाला जेवढं म्हणजे वाटेल, जेवढा वेळ काढता येईल तेवढा काढा. आणि ह्या अशा आपल्या प्राचीन लेण्या किंवा गड किल्ले पाहून घ्या. कारण हे जे आता आहे ते आताही खूप म्हणजे खचलेलं आहे वगैरे, तुटलेलं आहे. आणि नंतर मग बहुतेक हे पूर्ण तुटणार आहे. त्याच्या आधी तुम्ही पाहून घ्या, खूप छान आहे. कारण हे जे आता जर समजा तुटलं तर पुन्हा परत असं बघायला भेटणार नाही कधी. हे जे आहे याला स्तूप बोलतात. आणि हे स्तूप मातीचे बनवलेले असतात, काही दगडींचे पण असतात. आणि जे मातीचे बनवलेले असतात ते मेन असतात. कारण जे बौद्ध लोक म्हणजे मृत व्हायचे, त्यांचे अवशेष त्या मातीच्या ढिगाऱ्यात ठेवायचे. तो मातीचा ढिगारा असं करायचा, त्यांची पूजा करायची लोक पूर्वी. जसं आपण मंदिरामध्ये आपला देव असतो, देवाची पूजा करतात, तसं ते हे यांची पूजा करायची. असं मानलं जात होतं की त्याच्यातून त्यांना शक्ती भेटायची, म्हणजे असं काय होतं. तर याची माहिती मी पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे, वाचून घ्या तिथून, तुम्हाला सगळं माहिती होईल कशाला काय बोलतात ते. हे बघ, इथे हे जे सगळं लाल दिसतं ना, हा पूर्वीचा प्लास्टर आहे. साईडलाच नाही तर वरती पण पूर्ण. आणि हे इथं वरती कोरीवकाम केलंय, शिल्पलेख, फूल वगैरे असं काय आहे. हे पुन्हा तुम्हाला बघायला नाही भेटणार. अशा गोष्टी पाहत जा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वेळ काढा मित्रांनो, वेळ काढून ह्या पुरातन लेण्या वगैरे पहा. कारण ह्या असं म्हणजे मोबाईलवरती पाहणं आणि स्वतः येऊन पाहणं खूपच फरक आहे. हे आता आलेली मुंबईचे, त्यांनी सगळी फुलं वगैरे टाकलेत. मुंबई की पुणे ॲक्च्युली माहीत नाही मला. खूप छान आहे. पायऱ्या इथं वरती प्रत्येक म्हणजे प्रत्येक रूममध्ये आरामासाठी बनवलेलं, बसण्यासाठी वगैरे. आणि हे ह्याच्यात बुद्धांच्या मूर्त्या असायच्या, त्यांच्यावरती सगळं वेगवेगळे प्राणी आहेत. इथं बैल दाखवलेत, ते ह्याच्यामध्ये नाग आहे. आणि हे जे पाहताय ना, त्याच्यात काहीतरी लिहिलेलं आहे तेव्हाच्या काळातलं, म्हणजे पूर्वीचं. ते सगळं छान आहे, खूप छान आहे. हे सगळं पडलेलं आहे आता, खूप वर्षापूर्वीचं आहे ना, त्याच्यामुळे पडलेलं आहे सगळं. पण वेळ भेटला तरच नक्की या तुम्ही. हा पडतोय लेणी, म्हणजे पालीतून ठाणाळे म्हणून गाव आहे. गावातून एक 1-1.5 तासाचा रस्ता आहे, पण बघायला मात्र छान आहे सगळं. आणि बघायला येताना शक्यतो तुम्ही थोडं
अभ्यास करून या लेणीचं. ठाणाळे लेणी किंवा बुद्ध लेणी पण बोलतात, ठाणाळे बुद्ध लेणी. त्याच्याबद्दल जेवढा तुम्ही अभ्यास कराल ना तेवढं तुम्हाला पूर्ण लेणीची माहिती भेटेल. जसं इथं हे जे बनवलं आहे आणि हे वरच्या साईडला जे आहे ते पिंपळाचं पान आहे बघ, ते सगळीकडेच आहे पिंपळाचं पान. आणि जसं की हे जे बनवलं आहे त्याच्यात वरती हत्ती आहे, हत्ती, आणि इथं खाली काहीच नाही. तर तुम्ही जर अभ्यास करून आले तर त्याच्यात काय होतं, काय म्हणजे लिहिलेलं वगैरे किंवा कोणती मूर्ती होती, काय होती, ते तुम्हाला सगळं समजेल. आता मी पण डायरेक्ट असंच चालू आहे, म्हणून मला काही जास्त काय माहीत नाही याबद्दल. बाकी रूम सगळीकडे आहेत. हे पहा, त्याच्या बाजूला एक रूम आहे अजून एक. आणि मी जे बोलत होतो इकडं म्हणजे साईडला सगळं बसायला आहे. आणि दुसरं तिथं पहिले आधी मी दाखवलं तसं सेम इथं पण आहे. इथं ती लोक बोलायची की याच्यात औषधं वगैरे बनवायची, म्हणजे पूर्वी आयुर्वेदिक औषधं वगैरे काय तयार करत असत. तेवढं काय मला माहीत नाही की औषधं बनवत होते की काय. बाजूला रूम आहे. तर मी बोललेलं तुम्हाला की कुंड असतं, हे बघा आतमध्ये पाणी आहे, दिसणार नाही. इकडे पण आहे. हे सगळं तुटलेलं आहे आता. हे जे आहे ते स्तूप बोलतात याला. पहिले स्तूप काय ते मलाही माहीत नव्हतं. आणि हे सेम असं एक कारला आहे एक विराई, तिथे पण आहे. आतमध्ये तिकीट बहुतेक घेतात बघायला. तर त्याच्यावरती पूर्वी पैसे वगैरे टाकायचे. तर ती पैसे टाकायची म्हणजे जागा नाही आहे. पूर्वी लोक यांना देव मानायचे, बौद्ध लोक. तर पैसे वगैरे टाकायची ती जागा नाही आहे पूर्वी, माहीत नव्हतं. तर हे असं आहे. खूप स्तूप आहे तिथं. आणि स्तूप असतात तिथं एक मोठा हॉल टाईप असतो, कारण ती त्यांची प्रार्थनेची जागा असते. प्रार्थना वगैरे ध्यान वगैरे करत असतात पूर्वीचे लोक. तर जिथे स्तूप असतो तिथं मोठासा हॉल असतो, तिथं बसतात सगळेजण. या लेणीचा थोडक्यात इतिहास मी व्हिडिओच्या एंडला टाकेन, नक्की वाचा. आणि वेळात वेळ काढून जर तुम्हाला आवडत असेल असं पाहायला तर नक्की या. हे बघा इथं पण हे पिंपळाच्या पानासारखं आहे. तर
चला मित्रांनो इथून निघू. यालाच लागून एक बाजूला छोटीशी रूम आहे, ती पण दाखवतो. आणि जे मागं मी बोलत होतो तुम्हाला की हे जे काय औषध बनवत होते की काय, ते सेम इथं पण आहे. पूर्वी बनवत असतील बहुतेक औषधं वगैरे. हे असं सगळीकडे आहे, पुढं पण होतं, इथं पण आहे. आणि हा असं इथं एक छोटासा रूम आहे. तर चला मित्रांनो, मी पण निघतोय आता घरी जायला. तुम्ही पाहिली सर्व पूर्ण म्हणजे ठाणाळ्या लेणी. तुम्हालाही पाहायची असेल तर तुम्ही या वेळात वेळ काढून. आणि मित्रांनो, सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईबची सध्या खूपच गरज आहे मला. सबस्क्राईब करा, लाईक, शेअर, कमेंटमध्ये सांगा मला काय चुकतं आहे. आणि सजेस्ट करा मला कुठे जायला पाहिजे नेक्स्ट. तिकडं मी जाईन, तिकडचं दाखवेन तुम्हाला जे काय आहे ते. तर मित्रांनो, मी मगाशी ह्या रस्त्यात चुकलो. इथपर्यंत तर आलो आणि इथून वाट ही वरती गेले. तर मी इकडं न जाता डायरेक्ट ह्या रस्त्याने गेलो पुढं. तर तुम्ही लक्ष ठेवा थोडं येताना. इथून येताना हा जो ओढा लागतो, नदी लागते, तर तिथून उजव्या साईडला वरती इथं लावलेलं पण आहे, पण मला लक्ष नाही गेला तेवढा. त्या रस्त्याने जावा. तुम्ही पुढं जाऊ नका, नाहीतर माझ्यासारखं वाट हरवून जावाल. आणि दुसरी गोष्ट, प्लीज सबस्क्राईब करा, थोडं हेल्प करा. आणि काही चुकत असेल तर नक्की सांगा मला. माझ्या व्हिडिओमध्ये एक कमी मात्र मी ॲक्सेप्ट करतो, ती म्हणजे व्हिडिओची क्वालिटी. कारण मी मोबाईलने शूट करतो आहे म्हणून माझी क्वालिटी तशी येते. आणि तेही मी काही दिवसांमध्ये चेंज करणार आहे, क्वालिटी चांगली घेऊन येईन. पण तुम्ही सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. आणि मला हे सांगा की माझं कुठं चुकतं आहे, काय चुकते ते. ॲक्च्युली कसं शूट करायला पाहिजे किंवा काय चुका होतात त्या मी नक्की सुधारेन. आणि अजून आणखी चांगला ब्लॉग किंवा गड लेणी कुठे जाईन ते चांगल्या प्रकारे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो, सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, शेअर, लाईक